नक्कीच. चला आपण पुढे जाऊया आता एक एक गोष्टी. तुम्हाला जर काही शंका आल्या सांगताना तर ते तुम्ही सांगायच्या आहेत. पहिला महत्त्वाचा विषय आहे तो करिअर निवडीचे निकष काय असले पाहिजेत. मग सर मला आता माझं 10वी झालं, मला 10वीला चांगले टक्के मिळाले, मग मला करिअर निवड करायची आहे, कुठल्या शाखेत जाऊ, मग कसा अभ्यास करू किंवा भविष्यात मला पुढे काय करायचं आहे. तर ते ठरवण्यासाठी 3 गोष्टी आजच क्लिअर करून घ्या. तुमची आवड कशात आहे, तुमच्यात कौशल्य कोणती आहेत त्या संदर्भातली, आणि त्या क्षेत्राला संधी आहेत का. ज्यावेळेस तुम्ही एखादं करिअर निवडतात तर करिअर निवडीसाठी या 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात. एक आहे आवड, कौशल्य आणि संधी, ज्याला इंग्रजीमध्ये आपण याला इंटरेस्ट असं म्हणतो, याला स्किल म्हणतो आणि याला ऑपॉर्च्युनिटी म्हणतो. तर ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मला जर क्रिकेट आवडतं तर क्रिकेटचे कौशल्य माझ्याकडे पाहिजे, आणि क्रिकेटचे कौशल्य माझ्याकडे असतील तर क्रिकेटसाठी मला IPL सारख्या संधी पाहिजे. त्या संधी असतील तरच मी खऱ्या अर्थाने काय होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. म्हणून कुठलंही करिअर निवडत असताना 3 गोष्टी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माझी आवड कशात आहे, मी ते कौशल्य प्राप्त केले का, आणि मला त्या क्षेत्रामधल्या संधी अवेलेबल आहेत का. हे 3 प्रश्न अगोदर विद्यार्थ्यांनी मनाशी विचारायचे आहेत, पालकांशी चर्चा करायची आहे आणि मग ठरवायचं आहे की मला करिअर कशात करायचं आहे. यात कोणाला अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात. आता जे कोणी लाईव्ह आहेत ते मला कमेंट्समध्ये सांगू शकतात की काही अडचण असेल तर करिअर निवड करताना हे 3 महत्त्वाचे निकष आहेत: आवड, कौशल्य आणि संधी. पुढे जातो मी. करिअर निवडीबाबत सामान्य विचार काय असतो पालकांचा किंवा काय, तर साधारणपणे एखादी शाखा, कुठल्या शाखेत ॲडमिशन घ्यायचं, मग 10वी नंतर पुढे काय करायचं, तर याच्या करिअर निवडीबाबत सामान्य विचार काय आहे, समाजधारा काय आहे. तर सामान्यपणे बऱ्याच कुटुंबामध्ये पालकांचा निर्णय अंतिम असतो. काही ठिकाणी विद्यार्थ्याला आवडेल ते करायला लावतात. आणि तिसरं आहे काही जण सध्याचा ट्रेंड मीन्स काय ते मी आता एक एक कन्सेप्ट क्लिअर सांगतो. करिअर निवडीबाबत सामान्य विचार पहिला असतो पालकांचा अंतिम निर्णय. आता बऱ्याच कुटुंबामध्ये सांगितलं जातं की पालक जे सांगतील ते, तर ही सुद्धा गोष्ट घातक आहे. करिअर निवडीसाठी ही गोष्ट घातक आहे. सर्वस्वी पालकांचा अंतिम निर्णय म्हणजे हा टोकाचा विचार आहे. विद्यार्थ्याला आवडेल ते हा पण विचार धोक्याचा आहे. मी असं म्हणत नाही की विद्यार्थ्याला आवडेल ते जरूर करू देऊ आपण, पण पालकांचा निर्णय हा 50% असला पाहिजे. विद्यार्थ्याचा निर्णय 50%, तेव्हा खऱ्या अर्थाने 100% एखादं करिअर निवडावं. कारण कसं असतं, 10वीचा जो विद्यार्थी आहे किंवा 12वीचा जो विद्यार्थी आहे त्याच्या आयुष्याची त्याने फक्त 16 ते 18 वर्ष त्याने आयुष्य जगलेलं असतं, आणि पालकांचं त्या मानाने दुपटीचं आयुष्य असतं. सर 11th-12th कंपल्सरी आहे का? 11th-12th कंपल्सरी आहे. आता मी ते पुढे सांगणार आहे नीरज, ते मी पुढे जाऊन सांगणार आहे. आता सध्या फक्त या गोष्टी आपण क्लिअर करून देतो मी की करिअर निवडीबाबत सामान्य विचार काय, तर पालकांचा अंतिम निर्णय घेणं ही सुद्धा टोकाची भूमिका आहे. विद्यार्थ्याला आवडेल ते करायला लावणं ही सुद्धा टोकाची भूमिका आहे, आणि सध्याचा ट्रेंड वापरणं ही सुद्धा चुकीची भूमिका आहे. मग करायचं काय, तर पालकांचा जो काही निर्णय असेल त्याच्यातला सारासार विचार, विद्यार्थ्याला आवडेल ते याच्यातला सारासार विचार, या गोष्टींचा विचार करून आणि थोडा सध्याचा ट्रेंड, म्हणजे 3 गोष्टी ज्या वेळेस जुळून येतील, या 3 गोष्टी जुळून आल्या तर खऱ्या अर्थाने तुम्हाला करिअर चांगल्या पद्धतीने करता येतं. म्हणून या 3 गोष्टी करिअर निवडीबाबत सामान्य विचार आपण लक्षात ठेवले पाहिजे. पण ह्या तिघांना म्हणजे यातली प्रत्येक गोष्ट टोकाची होता कामा नये. 3 गोष्टींना समसम न्याय दिला गेला पाहिजे. पुढची महत्त्वाचं आहे करिअर निवडीचे मानक काय आहेत, स्टँडर्ड्स काय काय आहेत. तर सर्वात महत्त्वाचं, करिअर निवडताना आपण एक गोष्ट बघतो, सामाजिक प्रतिष्ठा, ज्याला सोशल स्टेटस म्हणतात. मी असं करिअर करेल की मला सामाजिक प्रतिष्ठा जोपासता आली पाहिजे, किंवा मग माझं समाजामध्ये एक वेगळं स्टेटस पाहिजे,
हे सध्याचं मानक आहे. दुसरं आहे आर्थिक गणिते. मी कमी काळात अधिक लवकरात लवकर श्रीमंत झालो पाहिजे किंवा माझ्याकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, सर्व आर्थिक सुबत्ता माझ्याकडे पाहिजे, हे मानक मानलं जातं. त्यानंतर मला जी नोकरी मिळणार आहे ती सिक्युअर पाहिजे, म्हणजे मला माझ्या नोकरीवरून कोणी काढायला नको, ही एक भूमिका मानली जाते. आणि कुटुंबियांच्या इच्छा. तर साधारणपणे आज समाजामध्ये करिअर निवडीबाबत ही मानके आहेत. जरूर ही मानके असली पाहिजे, ही स्टँडर्ड तुम्ही जपलीच पाहिजेत. पण सर्वस्वी हीच मानके अंतिम आहेत असं नाही. ह्याच मानकांना तुम्ही अंतिम मानू नका की यस माझी सोशल स्टेटस ठेवेल असं मी करिअर करेल किंवा मग मला आर्थिक पैसा मिळेल, हेच जिथे भरपूर बक्कळ पैसा आहे तिथे मी नोकरी करेल किंवा माझी जॉब सिक्युरिटी आहे. आणि चौथा आहे कुटुंबियांच्या इच्छा. जरूर ही मानके ठेवा, पण त्या मानकांबरोबर काही महत्त्वाची मानके असली पाहिजे की मी माझ्या जीवनात जे काही करणार आहे त्यात मी समाधानी असलो पाहिजे. दुसरं, मी माझ्या जॉबशी काय असलो पाहिजे, प्रामाणिक असलो पाहिजे, समाधानी असलो पाहिजे, प्रामाणिक असलो पाहिजे. मी माझ्या कर्तव्याला न्याय दिला गेला पाहिजे, मी जे काही करणार आहे त्याला न्याय दिला गेला पाहिजे. आणि भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून मी कुठल्याही प्रकारचं प्रामाणिकपणाशी तडजोड करणार नाही, ही निकष मानून आपण करिअर केलं पाहिजे. तर ही सामान्य मानकं आहेत. आता करिअरची व्याख्या नेमकी काय असते, करिअर म्हणजे काय, तर माझ्या मते करिअर एक जीवनसाथी असतो. कारण साधारणपणे आयुष्यातील 30 ते 40 वर्ष आपण त्या करिअरबरोबर राहत असतो. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. तर करिअरची व्याख्या काय आहे ते आधी क्लिअर करून घेऊ. जीवनसाथी, करिअर आपलं जीवनसाथी आहे. जसं लाईफ पार्टनर आपण त्याला म्हणू शकतो. कारण जे तुम्ही करिअर करणार आहात त्याच्यावरच तुमचं आयुष्य असणार आहे. तुमचं कुटुंबाचं सुख त्याच्यात दडलेलं आहे. त्यानंतर तुम्ही संपूर्ण आयुष्याची पुंजी त्यात घालवत असतात. ही एक करिअरची व्याख्या येऊ शकते. करिअर हे साधन आहे आणि काही काळानंतर ते साध्य होऊन जातं. ही साधारणपणे करिअरची व्याख्या आहे. म्हणजे साध्य केव्हा होतो, ज्यावेळेस ते अचिव्हमेंट करतो त्यावेळेस ते साध्य असतं. पण साधन म्हणून जीवन जगण्याचं एक साधन, म्हणजे जन्माला आल्यानंतर मी का जन्माला आलो आणि मला माणसाचाच का जन्म मिळाला, हे सुद्धा प्रश्न आपण विचारले तर मग करिअरची व्याख्या आपल्या लक्षात येईल. पुढे आहे करिअरसाठी शाखा निवडताना काय केलं पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा आजचा विषय याच्यावरच होता, ब्रँचवर, शाखा निवडीवर. तर करिअरसाठी शाखा निवडताना पहिली गोष्ट आहे सर्वसमावेशक पर्यायांचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे जसं उदाहरणार्थ जुने लोक नेहमी सांगतात बघा की आंब्याचं झाड असेल आणि आपण जर त्याला 17 दगड मारले तर एखादा दगड लागतो. म्हणजे एकंदरीत काय तर ते अनेक पर्याय चाचपडून पाहणं. चाचपडून पाहणं मीन्स त्यात ॲडमिशन घेणं असं मी म्हणत नाही आहे, पण ते पर्याय आपण चाचपडून पाहिले पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे आत्मपरीक्षण, सेल्फ इंट्रोस्पेक्शन किंवा स्वतःची ओळख, की नक्कीच मी त्या करिअरमध्ये समाधानी असणार आहे का, मग मी त्याच क्षेत्रामध्ये करिअर केलं पाहिजे का, हा विचारसुद्धा विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. म्हणून आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एखाद्याला क्रीडा क्षेत्रामध्ये आवड असेल, उदाहरणार्थ भगूरचा एक विद्यार्थी हर्षल सदगीर आता एवढ्या मोठ्या पदावर गेला, सचिन तेंडुलकर असेल, अमिताभ बच्चन असतील, हे अनेक पर्याय आहेत. हे त्या लोकांनी काय केलं, त्यांना लक्षात आलं की मला ओळखलेलं आहे की मला आयुष्यात नेमकं करायचं काय आहे. आणि हे आत्मपरीक्षण, याचा अर्थ तुम्ही शिक्षण सोडून द्या असं मी म्हणत नाही, पण स्वतःला ओळखणं फार गरजेचं आहे. आणि करिअर निवडताना सर्वसमावेशक पर्यायांचा विचार, आत्मपरीक्षण, स्व ओळख याच्याबरोबर इतरांची मतांतरे घेणं आवश्यक आहे. शेवटी कसं असतं, एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. तुमच्या कुटुंबात म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, अनेक असे लोक असतात की ते अनुभवी असतात आणि अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक असतो.
त्यामुळे अनेक क्षेत्रात अनेक लोक कार्य करत असतात. मग त्यावेळेस त्यांच्याकडून काही मतमतांतरं जाणून घेणं सुद्धा माझ्या मते आवश्यक आहे करिअरसाठी शाखा निवडताना. आता सर्वात महत्त्वाचं, मला जी काही शाखा निवडायची आहे 10वी नंतर अथवा 12वी नंतर, शक्यतो आपण 10वी नंतर बोलूया, तर प्राधान्यक्रम कशाचं, प्रेफरन्स कशाला द्यायचा, तर सर्वात महत्त्वाचं अंगभूत कौशल्य क्षमतांना प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे. त्यानंतर ज्या शाखेची निवड तुम्ही करणार आहात त्यात तुम्हाला कामाची आवड आहे का, त्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे का, हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःची छाप पडेल असं काम त्या क्षेत्रात आपल्याला करता येईल. मग आता पुन्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की प्राधान्यक्रम कशाच द्यावा म्हणजे काय, तर अंगभूत कौशल्य क्षमता. बऱ्याच वेळा निसर्गता आपल्यामध्ये काही गोष्टी निसर्गाने दिलेल्या असतात किंवा मग ज्या उपजत गोष्टी आहे त्या जर आपण टाळून दिल्या आणि वेगळ्या गोष्टीकडे, जसं की 3 इडियट्स नावाचं चित्रपट आहे, त्यामध्ये बघितलं असेल की तुम्ही त्या एका अभिनेत्याला वाईल्ड फोटोग्राफीची आवड असते आणि तो इंजिनिअरिंग करतो, पण इंजिनिअरिंगमध्ये त्याला आवड नाही आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे असणारी अंगभूत कौशल्य क्षमता आणि त्याला कामाची आवड, या दोन्ही गोष्टी मॅच होत नाही आहे, म्हणून तो इंजिनिअरिंगमध्ये फेल्युअर होतो आहे. म्हणून आपण कशात सक्सेस व्हायला पाहिजे हे कसं ठरवायचं किंवा कुठलं करिअर निवडायचं, प्राधान्यक्रम कशाला द्यायचा, तर माझ्यामध्ये असलेल्या अंगभूत कौशल्य क्षमता कोणत्या आहेत, मला त्यात कामाची आवड आहे का, स्वतःची माझी छाप पडेल का, ह्या सर्व गोष्टी. स्वतःची छाप म्हणजे खोटी छाप नाही म्हणते मी. बऱ्याच वेळा आपल्या आवडीच्या गोष्टी आपण केल्या की त्यात आपण 100% डिव्होशन देतो आणि 100% डिव्होशन दिल्यामुळे त्या कामाचा दर्जासुद्धा अत्युच्च असतो आणि अत्युच्च दर्जा असल्यामुळे, क्वालिटीचं काम असल्यामुळे त्या कामाला मागणीसुद्धा असते किंवा त्या कामाला कंपनीमध्ये मागणी असते किंवा सर्वत्र त्या व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये ओळख निर्माण होते या पद्धतीने. म्हणून प्राधान्यक्रम देताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वाचं आहे 10वी नंतर काय. 10वी नंतर काय, तर 10वी नंतर साधारणपणे आपण 4 शाखा मानूया. पहिली शाखा आहे कला शाखा, दुसरी आहे विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा आणि व्यावसायिक अभ्यासक्रम. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा आपण नंतर बघू, सध्या हा विषय महत्त्वाचा आहे बघा. तर साधारणपणे एक गोष्ट इथे लक्षात आपल्याला घ्यायची की आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स हे 3 फॅक्टर्स आहेत. आता मुळात गव्हर्नमेंटचं नवं शैक्षणिक धोरण मंजूर झालेलं आहे. तर साधारणपणे जरी ते नवीन शैक्षणिक धोरण मंजूर झालं तर ते 2022-23 पासून लागू होणार आहे. आता तुम्ही त्या धोरणाचा जास्त विचार करत बसू नका. सध्या माझा रिझल्ट लागला असेल तर माझं काम आहे की मी कुठली तरी एक शाखा निवडणं, कुठली तरी एक म्हणण्यापेक्षा मला आवड असलेली, भविष्यात माझं स्वप्न ठरलेले आहेत असं जर असेल तर एक शाखा तुम्ही निवडली पाहिजे. मग अशा कोणकोणत्या शाखा आहेत, आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. ओके, मग आता आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, मग यामध्ये आम्ही काय निवडायचं, तर हे ठरवण्यासाठी लहानपणापासून 5वी ते 10वीच्या दरम्यान मग मला इतिहास, भूगोल या विषयांमध्ये आवड असेल, माझा पाया तिथे पक्का झालेला असेल आणि भविष्यात मला वेगळ्या काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर त्या दृष्टीने तुम्ही कला शाखेकडे बघू शकतात. ते मी पुढे सांगणार आहे की कला शाखा घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणती क्षेत्र खुणावू शकतात. विज्ञान शाखा म्हणजे याच्यात तर खूपच ब्रँचेस आहेत, याच्यात तुम्हाला मार्ग अनेक आहेत आणि वाणिज्यमध्ये पण अनेक मार्ग. मी नेहमी सांगत असतो म्हणजे आपल्याला इथे कला शाखा किंवा विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा यांना नावं ठेवायची नाही. म्हणजे उदाहरणार्थ कला शाखेला जाणारा याच्याकडे काही ठराविक विषय असणार आहे, विज्ञान शाखावाल्याचे विषयच विषय आहेत, वाणिज्य यालासुद्धा थोडं कमी प्रमाणात शाखा आहेत. सर्वात जास्त ज्या ब्रँचेस आहेत त्या कोणाला आहेत, विज्ञान शाखेला आहेत. म्हणून पर्यायी मार्गसुद्धा यात जास्त आहेत. मग याचा अर्थ सगळ्यांनीच विज्ञान शाखेला ॲडमिशन घेतलं पाहिजे मी असं म्हणत नाही. कारण
कला शाखासुद्धा महत्त्वाची आहे आणि वाणिज्य शाखासुद्धा महत्त्वाची. कारण घराला जेवढा पाया महत्त्वाचा आहे तेवढ्याच भिंती महत्त्वाच्या आहेत, तेवढेच दरवाजे महत्त्वाचे आहेत, तेवढ्याच खिडक्या महत्त्वाच्या आहेत. आणि मानवी जीवनामध्ये ह्या तिन्ही चारी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून शाखा निवडताना ह्या 3 शाखांचा आपण सध्या टॉपिक वाईज विचार करूया. आता तुम्ही जर कला शाखा निवडली तर कला शाखेत ॲडमिशन घेतल्यानंतर इयत्ता 11वी 12वी येते मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी, इतिहास, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांचा पायाभूत अभ्यास 11वी आणि 12वीमध्ये केला जातो. मग तुम्ही आर्ट्स शाखेला गेलात तर तुम्हाला काय काय आहे बघा. मग आर्ट्स 10वी नंतर 11वी 12वी आर्ट्समध्ये केलं तर तुम्हाला DED करता येतं, ज्याला DLED म्हणतात आता, डिप्लोमा इन एज्युकेशन, म्हणजे तुम्ही शिक्षक होऊ शकतात. त्यानंतर BS LLB करू शकतात, BA करू शकतात, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र काय जे असेल ते, भूगोल, संस्कृत, संगीतमध्ये BA करू शकतात 12वी नंतर. पुढे मग उच्च शिक्षण असणारच आहे, PG ज्याला आपण म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन. नंतर ITI करू शकतात तुम्ही, बरोबर आहे की नाही. म्हणजे आर्ट्स नंतर हे मार्ग तुम्हाला अवेलेबल आहेत. हेच जर तुम्ही विज्ञान शाखेत गेला तर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीवर काहीसा ताण पडायला सुरुवात होते. लहानपणापासून आपल्याला या गोष्टींची भीती वाटतेच, जसं की मॅथ्स, सायन्स हे जे विषय आहे त्यांची भीती वाटते. मुळात भीती बाळगण्याचं काही कारण नाही, कारण हे विषय तयार करणाराही मानवी मेंदूच आहे ना, अभ्यास करणाराही मानवी मेंदूच आहे. पण तुम्ही किती डिवोशनने अभ्यास करतात त्यासुद्धा गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. तर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या बौद्धिक पातळीवर, एक मिनिट लाईव्ह किती लोक आहेत ते आता बघायचं आहे, जरा 1 मिनिट. ओके, 7 जण बघताय. मग आता विज्ञान शाखा आहे. मग विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर बौद्धिक पातळीवर ताण जरी पडत असल्या तर संधी असंख्य आहेत. तुम्हाला अनेक प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज, संधी तुमच्याकडे आहेत. विज्ञान शाखेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासू वृत्ती त्याला उच्च ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेशी ठरते. विज्ञान शाखेमध्ये मग तुम्हाला केमिस्ट्री आहे, तुम्हाला फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे. म्हणजे तुम्ही जर सायन्स फॅकल्टी निवडली 10वी नंतर, तर ही 10वी नंतर सायन्स फॅकल्टी जर निवडली तर मग ज्यावेळेस तुम्ही 11वी आणि 12वी कराल तर त्यानंतर पुढे काय, हा जो प्रश्न आहे तुमच्या पुढे, तर त्या 12वी नंतर आपल्याला काय काय करता येतं, तर त्याच्या अनेक शाखा पडतात. त्यातली प्रामुख्याने जी शाखा आहे ती आहे वैद्यकीय शाखा, ज्याला मेडिसिन म्हणतात. आणि सध्या वैद्यकीय शाखेला चांगले दिवस आहेत कोरोनाच्या काळामध्ये, कारण आज आपण डॉक्टरांना देव मानतो. ओके, तर ह्या वैद्यकीय शाखेमध्ये तुम्ही 10वी नंतर सायन्स घेतलं आणि 11वी 12वी सायन्स केल्यानंतर 12वी नंतर तुम्हाला काय काय संधी आहेत, तर तुम्ही MBBS करू शकतात, BDS करू शकतात, B.Pharmacy करू शकतात, BAMS करू शकतात, BHMS करू शकतात. आता पॅरामेडिकल कोर्सेस कोणकोणते आहेत, फिजिओथेरपी, CMLT, स्पीच थेरपी आहे, नर्सिंग आहे, ऑप्टोमेट्री आहे, म्हणजे डोळ्यांच्या संदर्भात आहेत. असे अनेक पर्याय तुम्हाला अवेलेबल आहेत. ज्यावेळेस तुम्ही 10वी नंतर आफ्टर 10th नंतर ज्यावेळेस सायन्स घेतात 11वी 12वी आणि 12वी नंतर काय, तर वैद्यकीय शाखेचा जर विचार केला तर अनेक असे एवढे पर्याय तुम्हाला अवेलेबल आहेत. एवढंच नाही तर याच विज्ञान शाखेमध्ये दुसरा भाग आहे, जसं मेडिकल हा भाग होता, दुसरा भाग आहे अभियांत्रिकी, ज्याला इंजिनिअरिंग आपण म्हणतो. तर इंजिनिअरिंगमध्ये मग तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, मेटलर्जी इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनियर, मरीन इंजिनिअरिंग असे अनेक पर्याय अवेलेबल आहेत. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, अनेक शाखा आहेत अभियांत्रिकीच्या. मग जसं 12वी सायन्स नंतर, म्हणजे 10वी नंतर तुम्ही 11वी 12वी सायन्स केलं तर 12वी नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये एवढ्या शाखा अवेलेबल आहेत, एवढ्या ब्रँचेस आहेत.
मग हे जर आपल्याला माहिती असेल तर मग आपण सायन्स घेणं. म्हणजे मी जर 10वीचा विद्यार्थी असेल तर मी पहिले ठरवलं पाहिजे. काय ठरवलं पाहिजे की मला नेमकं कोणती शाखा घ्यायची. जर मला ती शाखा घ्यायची असेल तर ती शाखा किंवा ती ब्रँच घेतल्यानंतर भविष्यात मला काय काय आहे हे मला माहिती. जसं एखादं स्विमिंग पूल असेल, त्याच्यात जर मला पोहायचं असेल तर मला स्विमिंग पूलमध्ये पाण्याची पातळी किती आहे, तो स्विमिंग पूल कुठे आहे, कसा आहे, हे सर्व बघणं जेवढं क्रमप्राप्त आहे तसं मला हे समजून घेणं क्रमप्राप्त आहे. आता तांत्रिक डिप्लोमा कोणकोणता आहे याच्यामध्ये. आता अजून एक भाग राहिला बरं का याच्यामध्ये, अभियांत्रिकीमध्ये. म्हणजे तुम्ही 11वी-12वी करून 4 वर्षाचं इंजिनिअरिंग करू शकतात, ज्याला BE म्हणतो आपण, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. आणि जर तुम्हाला वाटलं की 10वी नंतर मला मग लवकरात लवकर जॉब पाहिजे तर मग तुम्ही डिप्लोमा करू शकतात. सर आफ्टर 10th फोटोग्राफी बेटर राहील का. जर तुझी 100% नीरज आवड असेल तर फोटोग्राफीमध्ये सुद्धा तू करिअर करू शकतो. पण त्या क्षेत्रात आता ज्याला आपण म्हणूया त्या क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर स्पर्धा आहे. पण स्पर्धा जरी असली पण मला असं वाटतं की फोटोग्राफी जरूर तू कर, पण त्याला पॅरलल आपलं एज्युकेशन कुठलं तरी चालू ठेव. म्हणजे जेणेकरून दोन्ही गोष्टी तुझ्याकडे जर असल्या नीरज तर तुला त्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. नक्कीच तू फोटोग्राफी कर, पण रेग्युलर तुझं कुठली तरी एक ब्रँचला तुला ॲडमिशन घेणं अपेक्षित आहे. मी म्हणत होतो की 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा 3 वर्षाचा करू शकतात, देन डिग्री करू शकतात. म्हणजे तुम्ही समोरून गेलात किंवा मागून गेलात तिथेच जाणार आहात. म्हणून बऱ्याच जणांना माझा सल्ला असतो की डायरेक्ट डिप्लोमा घेतला तर जर तुमचं गणित आणि विज्ञान चांगलं असेल तर मुलं मग सहजपणे डिप्लोमा 3 वर्षात कंप्लीट करतात. नाहीतर मग गंमत अशी होते की हा विद्यार्थी डिप्लोमाला जातो आणि पहिल्याच वर्षी ते विषय बघून घाबरतो किंवा थोडा मागे येतो. 2-3 विषय त्याचे राहतात, कधी कधी वायडी राहतं, इयर ड्रॉप होतं. म्हणून असे अनेक प्रश्न येऊ शकतात. म्हणून मला तर नेहमी वाटतं की 11वी-12वी हा बेस आहे. तो जर तुम्ही कंप्लीट केला, इंजिनिअरिंगसाठी म्हणतोय फक्त मी, 11वी-12वी जर बेस तुमचा कंप्लीट असेल तर मग पुढचं तुम्हाला BE करणं काही अवघड जात नाही. त्यानंतर आहे तांत्रिक डिप्लोमा. मग तुम्ही ITI करू शकतात, NIIT करू शकतात, VJTI करू शकतात. हे सुद्धा तांत्रिक डिप्लोमाचे मार्ग तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. ओके. सायन्स नंतर बघा मेडिकल ब्रांच सांगितली मी, आता सांगितली इंजिनिअरिंग. आता समजा तुम्ही 10वी नंतर 11वी-12वी सायन्स केलं आणि 12वी सायन्स नंतर मग तुम्ही BSc केली, समजा उदाहरणार्थ बॅचलर ऑफ सायन्स केलं. मग तुम्ही कशात साधारणपणे करू शकतात. तर मायक्रोबायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, स्टॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, ॲक्च्युरियर सायन्स आहे, विमाशास्त्र ज्याला म्हणतात. हे अनेक पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहेत. मग मी पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर येतो. तुम्हाला त्याची आवड आहे का, मग त्यात तुम्ही कौशल्य प्राप्त करणार आहात का, आणि जी शाखा तुम्ही निवडणार आहात त्याला भविष्यामध्ये संधी आहे का, स्कोप आहेत का, अपॉर्च्युनिटीज आहेत का, हा सुद्धा भाग बघणं तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे जर तुम्ही कुठल्या तरी एका शाखेला ॲडमिशन घेतलं तर मी नेहमी नरेंद्र जाधवांचं उत्तर देतो, जे तुम्ही करत आहात ते उत्तम कराल तर मग जगातल्या सर्वच गोष्टी चांगल्या असतात. म्हणजे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं तर तुम्ही विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणा किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या कलाकौशल्य असले पाहिजे, तुमच्याकडे स्टेज डेअरिंग असली पाहिजे. वकील म्हणाल तर तुम्ही उज्ज्वल निकमसारखं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग हे म्हणजे ज्या क्षेत्रात मी शिकतोय त्या क्षेत्रातलं बेस्ट ऑफ द बेस्ट माझ्यामध्ये कसं येईल तो मी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर इतर शाखांमध्ये जर आपण विचार केला तर BSc ॲग्रिकल्चर आहे, BCA आहे. सध्या तंत्रयुग आहे त्यामुळे याला महत्त्व जास्त आहे. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन BBA आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BCS आहे, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स BSc आहे, बायोटेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात, BSc IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, BSc हॉटेल मॅनेजमेंट आहे. असे अनेक पर्याय 12वी सायन्स नंतर म्हणजेच 10वी सायन्स नंतर 11वी-12वी करून हे वेगवेगळे पर्याय तुम्हाला अवेलेबल आहेत.
आता राहिला विषय तिसऱ्या शाखेचा, ज्याला आपण कॉमर्स म्हणतो. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर मुख्यतः व्यवसाय आणि वित्तीय या दोन गोष्टींचा इथे साधारणपणे विषय येतो. उदाहरणार्थ अर्थशास्त्र आहे, टॅक्सेशन आहे, वाणिज्य संघटन आहे, अकाउंटसी आहे, ऑडिटिंग आहे, या अनेक गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. मग जर मी 10वी नंतर 11वी-12वी कॉमर्स घेतलं तर मग काय काय संधी आहेत? तर वाणिज्य शाखेमध्ये असंख्य संधी आहेत. मग त्या संधी तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस घेऊन, प्रवेश घेऊन तुम्हाला त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं. उदाहरणार्थ मॅनेजमेंट आहे, CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, MCOM आहे, हे पुढचे. मी आता सध्या फक्त 10वी नंतर काय करता येईल आणि 10वी नंतर जर 11वी-12वीला मी ते केलं तर मग 12वी नंतर मला काय काय करता येईल. मी इथे PGचा आणि MPSC UPSC हा भाग तर मी नंतर घेणार आहे. पण जर मी 12वी कॉमर्सला गेलो तर मला पुढील कोर्सेस करता येतात. उदाहरणार्थ BCOM आहे, ओके नाही. BCOM बरोबर मग अजून एक कोर्स आहे बघा, ज्याला आपण म्हणू शकतो ICWA, ज्याला कॉस्ट अकाउंटंट म्हणतात, CFA, चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट ज्याला म्हणतात. मग यातला ICWA CFA कोर्स ग्रॅज्युएशन चालू असताना पूर्ण करताना, म्हणजे तुम्ही BCOM असताना सुद्धा करू शकतात. त्यानंतर तुम्ही कॉस्ट अकाउंटंट व चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणून काम करू शकता. म्हणजे इथे बघा तुम्हाला दुहेरी संधी आहे. म्हणजे तुम्ही BCOM चालू असताना ICWA आणि CFA यासारखे कोर्स तुम्ही ग्रॅज्युएशन चालू असताना करू शकतात. तुम्हाला त्या एक्झामचे प्रवेश परीक्षा असतात, त्या प्रवेश परीक्षा देऊन मग तुम्ही त्याच्यामध्ये अचिव्हमेंट केलं, तुम्ही तो कोर्स पूर्ण केला तर मग तुम्ही कॉस्ट अकाउंटंट आणि चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणून काम करू शकतात. आता वाणिज्य शाखेमधून कोणकोणते सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा तुम्हाला करता येऊ शकतात? तर डिप्लोमा इन अकाउंटसी, डिप्लोमा इन सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, डिप्लोमा इन कॉमर्स, सर्टिफिकेट कोर्स इन बुक कीपिंग अँड अकाउंटसी, पर्सनल सेक्रेटरी, सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट हँड टायपिंग. ते असे अनेक मार्ग तुम्हाला अवेलेबल आहेत वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा. म्हणजे मला सांगायचं काय आहे की तुम्ही 10वी नंतर काय करायचं आहे हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर मग तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स घेतल्यानंतर काय काय आहे, म्हणजे 10वी नंतर जर 11वी-12वी मी जर केलं तर 12वी नंतर काय काय आहे ते समजून घेतलं तर मग 10वीला शाखा निवड करताना किंवा ती शाखा निवडताना तो अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. तर आज हा छोटासा टॉपिक मी इथे घेतलेला आहे. असे अनेक विषय मी घेऊन येणार आहे. MPSC, UPSC, हॉटेल मॅनेजमेंट, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, अनेक बारीक विषय आहेत, ते मी पुढे घेणारच आहेत. आजचा आपला जो विषय होता तो म्हणजे शाखा निवड व शाखा ओळख या अंतर्गत करिअर निवडीचे निकष आपण पाहिले, प्राधान्यक्रम कशाला दिला पाहिजे ते आपण पाहिलं, आणि आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नंतर काय काय पर्याय अवेलेबल आहेत 12वी नंतर. म्हणजे 10वीला जर मी घेतलं, 10वी नंतर घेतलं तर मग 11वी-12वी केलं आणि 12वी नंतर काय आहे हे जर मला माहीत करून घ्यायचं होतं तर असा हा विषय आज आपण घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला हे माझं मोफत सत्र आवडलं असेल तर उद्या आपण पुन्हा भेटूया 9:30 वाजता. थँक्यू, धन्यवाद. जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकतात. ओके, आपण आता थांबूया. सर आफ्टर 10th फोटोग्राफी बेटर राहील. सर 11th-12th कंपल्सरी आहे का? नीरज, मी तुला आता मगाशी सांगितलं, जर तुम्हाला भविष्यात ह्या शाखांमधूनच पुढे जावं लागणार आहे त्यामुळे 11वी-12वी करावीच लागेल. चलो, तर पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद, थँक्यू.